जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रमंडळी, सर्व जणांना नमस्कार. अधिकाचा महिना चालू आहे, सर्वांना माहिती आहे. अधिकाचा महिना म्हणजे कसं, जावयांचा खास मान असतो, लेक जावयांचा. त्यांच्यासाठीच हा महिना असतो. 3 वर्षातून एकदा येतो हा महिना. लेक जावयाचा कौतुकाचा महिना असतो हा. मी पण माझ्या लेक जावयांना बोलवलं. जावई लेक आलेली आहे माझी, त्यांचं आम्ही छान स्वागत केलेलं आहे. त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आले, ते पण वेळात वेळ. छान वाटलं ते आले तर. अशा प्रकारे आम्ही आमच्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे. नंतर त्यांचं औक्षण करण्यात आलं, त्यांच्यावर फुलं उधळून छान स्वागत झालेलं आहे त्यांचं. सासऱ्यांना मोठी हौस असते, त्यांनी पण त्यांच्यावर फुलं उधळली. मी औक्षणाचं ताट तयार केलेलं होतं, औक्षण केलं त्यांचं छान प्रकारे. हा सण कसा असतो, लेक जावयांचा मानपानाचा असतो. ह्या महिन्यात लेक जावयाला आवर्जून बोलवावं मानपानासाठी, जेवणासाठी. धोंड्याचा महिना पण बोलतात, अधिकाचा महिना पण बोलतात. त्यात खास त्यांचं 3 वर्षातून एकदा हे करायचं असतंय. अशा प्रकारे त्यांचं स्वागत करून, औक्षण करून मी त्यांना घरात घेतलेलं आहे छानपैकी. ते आपले पाटावर येऊन बसलेले आहेत, त्यांचं स्वागत करून झालेलं आहे. त्यांना पण खूप छान वाटलं. मी आता सगळं त्यांचं जावयांसाठी शर्ट पीस, एक समई, म्हैसूर पाक, नारळ, टॉवेल, टोपी सर्व ठेवलेलं होतं. मुलीसाठी पण ओटीचं सामान, जोडवी, सर्व ओटी सगळे घेतलेलं होतं. फळं आणलेली होती, जेवढं घेतले येतील तेवढे पदार्थ आवडतील मुलींना ते पदार्थ घेतलेले होते. अशा प्रकारे छान सजावट करून ठेवली होती मी पण. हे बघा, अशा प्रकारे सजावट केलेली होती. छानपैकी त्यांचं आपण आता मी त्यांची ओटी भरते मुलीची. जावयाचं आयुष्य केलेलं आहे. आता आमचे कारभारी जावयांचा मानपान करतील, मी मुलीचं मानपान करणार. आता हे बघा, म्हैसूर पाक लागतो. मेन म्हणजे जाळीदार वस्तू लागतात. मी म्हैसूर पाक आणले, ऐनवेळी मला अनारशा मिळाल्या नाही. सगळीकडे बाजारात अनारशाची मागणी होती, त्याच्यामुळे अनारशांना मिळाल्याने मी म्हैसूर पाक आणलेला. आमचे कारभारी जावयांचा मानपान करत आहेत, त्यांचं औक्षण करत आहे, त्यांना तिलक करत आहेत, आशीर्वाद पण देत आहेत. जावयाचं मानपान करत आहेत. अशा प्रकारे मानपानाची टोपी दिलेली आहे, त्यांना त्यांचा मान दिलेला आहे. नारळ, शर्ट पीस, पंती अधिकाच्या महिन्यात द्यायची असतात अशा वस्तू, भेटवस्तू जावयांना. जावयांनी पण वाकून नमस्कार करून सासऱ्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. मी मुलीचं औक्षण करते, मुलीची ओटी भरत आहे. दोघांचं आयुष्य करून झालंय, दोघांना पण वाळून झाले. दोघांची अशी चांदीची जोडी द्यावी लागते किंवा चांदीची भेटवस्तू द्यावी लागते, पण चांदीच्या जोडव्यांचा जास्त मान असतो, त्याच्यामुळे चांदीची जोडवी देतात. हे आईच्या घरून द्यावं लागते. तर 3 वर्षांनी याचं वाढवून द्यायचं असतं चांदी. मुलीची ओटी भरून दिलेली आहे मी. अशा प्रकारे छान आमचा असा कार्यक्रम पार पडलेला आहे. मुलींनी माझा आशीर्वाद घेतलेला आहे नमस्कार करून. मी पण आशीर्वाद दिलेला आहे त्यांना, सुखी राहा म्हणून. अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम खूप सुंदर पार पडला. छान एकमेकांना त्यांनी पेढा भरून एकमेकांचं आनंदाने आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवून येऊन त्यांनी, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.